क्वालिटी तुम्हाला कशी वाटते ह्या कांद्याची? क्वालिटी एकच नंबर. म्हणजे कांद्याची चमक बी आहे, त्याला आकार बी आहे, आणि दुसरी गोष्ट त्याची नाळ जी आहे ती एकदम बारीक असल्यामुळं नासण्याचं प्रमाण एकदम कमी आहे. म्हणजे त्याला पाहिलं तुम्ही डबल पत्ती ही जरी डबल समजा पत्ती. तुम्ही एक काढलं तरी ही आत कांदा आहे चांगली ते म्हणजे. उघडा पडत नाही. ही आत पण आत असे पण चमकदार पत्ती चांगली चमकदार आणि पत्ती. ही एकदम. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे शेतकरी मारुतराव वाघमोडे यांनी आपला जो कांदा आहे गोल्डन ग्लोब हा लावलेला होता आणि गोल्डन ग्लोब या कांद्याची साठवण या ठिकाणी केलेली होती. तर कशी क्वालिटी तुम्हाला कशी वाटते ह्या कांद्याची? क्वालिटी एकच नंबर. म्हणजे कांद्याची चमक बी आहे, त्याला आकार बी आहे, आणि दुसरी गोष्ट त्याची नाळ जी आहे ती एकदम बारीक असल्यामुळं नासण्याचं प्रमाण एकदम कमी आहे. म्हणजे त्याला काजळी वगैरे अजिबातच नाही. काजळी नसणं अशा टायमाला ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे कांद्याच्या बाबतीत. ह्या टायमाला कांद्याला काजळी काय येते तर त्याच्यामधल्या पापुत्र्यामध्ये हवा गेल्यामुळं म्हणजे बुरशी वाढते. पण ह्याला ह्याची जी वरची कातळ आहे पत्ती त्याला चिकटून असल्यामुळं त्याच्यात हवा जात नाही, आणि त्याची नाळ बारीक असल्यामुळे हवा त्यात जातच नसल्यामुळं काजळी येतच नाही. आणि पत्तीमध्ये पाहिलं तुम्ही डबल पत्ती ही जरी डबल समजा पत्ती. तुम्ही एक काढलं तरी ही आत कांदा आहे चांगली ते म्हणजे. उघडा पडत नाही. ही आत पण आत असे पण चमकदार चांगली पत्ती चमकदार आणि पत्ती. ही एकदम चिकटून राहते. क्वालिटी एकदम भारी गोल्डन गोल्ड. टिकाऊ साठवण आणि त्याचा आकार आणि चमक या सगळ्या दृष्टीने गोल्डन ग्लोब म्हणजे नंबर एकच कांदा आहे. नंबर नाही. आणि आता मार्केटमध्ये समजा तुम्ही विकायला गेले तर त्यावेळेस कसं राहते? मार्केटमध्ये एकच नंबर. त्याला चमक असल्यामुळं आणि काजळी नसल्यामुळं त्या एक नंबर मध्येच जातोय कांदा. त्याचा आकार जर चांगला बाकीच्या मोठा असेल, कांद्यापेक्षा महाग विकते. महाग विकतोय. म्हणजे चांगल्या चांगल्या म्हणजे किमतीने जातोय मार्केटमध्ये.